श्रीमन्महागणाधिपतये नमः। रामा हो जय राम रामा हो जय राम रामा हो जय राम। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुलेश्वर सर्व ही माझा रघुवीर सद्गुरु लोकनाथ आराध्य देवता परमपूज्य ज्ञाती नगरी मनाली माता सकल जय यो जात संपूर्ण सज्जन ग्रंथ योग जंत पुण्यजनकं श्रीदास बोधागिदं कीर्त्या पाठने नमः संता पहारी सदा सोयं मुक्तिकरक्षितो विजय श्री रामदास गुरु मला वाटले अंत विवाहता वे तुझ्या दास बोधासी तुवा बोधवावे अपत्यापरी पाववे करे मग्रासा महाराजे या सद्गुरु रामदासा ब्रह्मानंद परमगुणं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिपुरुषं एकं नित्यं सर्वदि साक्षी भूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सुखासारिखे पूर्ण वैराग्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा वृंदावनाचे बहुशांत कायाचा फाफुलला बहुवेळी निष्ठा समाधीवरी वर्षत आहे गुरुला नमस्कार माझा समर्थ वेळा पदाला
रामाचे चरणी रामो माथा रामा हो जय राम रामा बंधू करुणा सिंधू रामदास म्हणे कृपा सिंधू रामदास म्हणे दया सिंधू बंधू हो दीन बंधू 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 हो दीन बंधू 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 हो दीन बंधू रामदास म्हणे करुणा सिंधू दीन बंधू बंधू रामदास म्हणे करुणा सिंधू बंधू हो दीन बंधू बंधू रामदास म्हणे करुणा सिंधू बंधू हो दीन बंधू दीन बंधू रामदास म्हणे करुणा सिंधू रामा हो जय रामा 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 हो जय रामा हो जय रामा रामा हो जय रामा पतित पावना पूर्ण कामा जय रामा 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 हो जय रामा हो जय रामा हो जय रामा आ
दया करी रामदास माऊली 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 दया करी वत्सालागी धेनु जैसे वत्सालागी धेनु जैसे धेनु वत्सालागी धेनु जैसे करी करुणा सावली दया करी करुणा सावली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी मदंत पाहू नको त्वरित ये
भज भावे श्री गुरु राया राया भज भावे श्री गुरु राया राया भज भावे श्री गुरु राया राया भावे श्री गुरु राया राया
भावे श्री गुरु राया राया आनंद स्वामी परात्पर दाता आनंद स्वामी परात्पर दाता आनंद स्वामी परात्पर दाता आनंद स्वामी परात्पर दाता केली कृपेची छाया केली कृपेची छाया भज भावे श्री गुरु राया राया भज भावे श्री गुरु राया राया भज भावे श्री गुरु राया गुरु राया सद्गुरु नादिर दिरदा तनन तेरे ना तारे दानी 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 नादिरे देरे तो नादिरे तोम तनन नादिरे देरे तो नादिरे तोम तनन नादिर दिरदा तनन तेरे ना तारे दानी दिल दिल दान दान दादी यारे तारे दादी दिल दिल दान दान दादी यारे तारे दादी दीम दोम तनोम तनन दीम दोम तनोम तनन ना देरे देरे तना देरे तोम तनन ना देरे देरे तना देरे तोम तनन ना देरे दा तनन तेरे ना तारे दादी ना देरे दा तनन तेरे तनन देरे तनन तेरे दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी वित्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो विपत्ती नाही कला नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौल्यता नाही वचनाची ऐसा माझा वाग्विलास म्हणून बोलतो सावकाश भावाचा भोगता जगदीश म्हणून या अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपतिः श्रीरामचन्द्रपुरवेशाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय आदिनारायणं विष्णु ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं जगद्गुरुं
अखिल गुणनिधान भक्त वत्सल आराध्य दैवत प्रभू रामचंद्र, उपास्य दैवत मारुतीराय, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज, सद्गुरु संत वेणा स्वामी महाराज, ज्या स्थानामध्ये ही कीर्तन सेवा सुरू आहे, या स्थानातील सर्व अधिष्ठित देवता तथा सच्चिदानंद सद्गुरु दत्तात्रय स्वामींच्या चरणी अभिवादन करून विश्वाचा कारभार ज्या संत सज्जनांच्या मुळे चाललाय, त्या सर्व संत सज्जनांचा उपस्थित हरिभक्त तथा परम आदरणीय उपेंद्र महाराज आणि उपस्थित सर्व श्रोत्यांचा वंदनयुक्त सन्मान करून आजच्या या कीर्तन सेवेला प्रारंभ करूया. सेवेसाठी घेतलेलं पद हे समर्थांचेच शिष्य असलेले आनंद स्वामी यांचं आहे. मूळचे पश्चिम महाराष्ट्रातले 32 शिराळा या गावचे, पण समर्थांच्या आज्ञेनं मराठवाड्यातील निलंगा या गावी गेले आणि तिथं त्यांनी आपलं समर्थ कार्य केलं. असे आनंद स्वामी यांचं हे पद आहे. काय अधिकार होता हो या आनंद स्वामींचा, थोडक्यात पाहू. एकदा समर्थांच्या सर्व शिष्यांनी ठरवलं वसंत ऋतूमध्ये आपल्या गुरूंचं पूजन करावं आणि परळी गावामध्ये उरमोडी नदीच्या तीरावर गुरुपूजनाचा कार्यक्रम ठरला. समर्थांचे सर्व शिष्य तिथं जमलेले होते. प्रत्येक शिष्य यायचा, समर्थांच्या देहाला चंदन उटी लावायचा, बरोबर आणलेलं पुष्प अर्पण करायचा, धूप दीप या माध्यमातून पूजन करायचा, वंदन करायचा, निघून जायचा. एक एक शिष्य समर्थांचं पूजन करून निघून जातोय. आनंद स्वामी आले समर्थांचं पूजन करायला आणि समर्थाने आनंद स्वामींना पाहिलं आणि समर्थ आसनावरून उठले आणि आनंद स्वामींना आपल्या आसनावर बसवलं. आणि समर्थाने काय केलं माहित आहे का, त्यांच्या अंगाला लावलेलं जे चंदन होतं कधी चंदन उटी, ती समर्थाने आनंद स्वामींच्या देहाला फासली आणि समर्थाने ती चंदन उटी फासल्यानंतर जी अनुभूती आनंद स्वामींना आली, ती अनुभूती या पदाच्या माध्यमातून ते व्यक्त करतायत. गुरुपूजनाचा कार्यक्रम झाला, भजन कीर्तनाधिक कार्यक्रम रात्रभर सुरू होते. सकाळ झाली, सगळे शिष्य स्नान करून गुरूंचं दर्शन घेऊन आपापल्या गावी जाण्यासाठी निघाले खरे, पण आनंद स्वामी स्नान करेनात. आनंद स्वामी स्नान करेनात. बाकीचे शिष्य म्हणाले, अरे आनंदा स्नान कर, तुलाही तुझ्या गावी जायचं असेल ना. आनंद स्वामी म्हणाले, मी स्नान नाही करणार. म्हटलं का? म्हटलं स्नान केल्यानंतर अंगाला लागलेलं हे चंदन निघून जाईल आणि चंदन निघून गेल्यानंतर जी अनुभूती मी अनुभवतोय ती अनुभूती नष्ट होईल. ती अनुभूती नष्ट होईल. त्यातल्या काही शिष्यांनी समर्थांना सांगितलं, आनंद स्वामी स्नान करत नाहीये. समर्थ म्हणाले, अरे आनंदा स्नान कर. आनंद स्वामी म्हणाले, महाराज तुम्ही जे काल माझ्या देहाला चंदन लावलं ना, त्यातून जी अनुभूती मी अजून अनुभवतोय, स्नान केल्यानंतर चंदन निघून जाईल आणि जसं चंदन निघून जाईल तशी अनुभूतीही नष्ट होईल. समर्थ म्हणाले, जा स्नान कर. ही जी प्राप्त झालेली अनुभूती आहे ना, ही अनुभूती नष्ट होणारी नाही आहे, ही अनुभूती अनुभवायची आहे. ही नष्ट होणारी अनुभूती नाही. समर्थांच्या सांगण्याप्रमाणे आनंद स्वामींनी स्नान केलं उरमोडीच्या नदीमध्ये
ते चंदन वाहून गेलं, पण ती अनुभूती जी त्यांना प्राप्त झालेली होती ती नष्ट झाली नाही. तीच अनुभूती ते या पदाच्या माध्यमातून व्यक्त करतायत. काय म्हणतात आनंद स्वामी? भज भावे श्री गुरुराया, भज भावे श्री गुरुराया रे, भज भावे श्री गुरुराया रे. कृपा अंजन घालून नयनी वारी भयानक माया रे, भज भावे श्री गुरुराया रे. स्वरूपी मन उन्मन झाले निरसुनिया साविकाया रे, भज भावे श्री गुरुराया रे. आनंद स्वामी परात परदाता केली कृपेची छाया रे, भज भावे श्री गुरुराया रे. सद्गुरुनाथ महाराज की. गर्जना म्हणावी तशी गर्जना. तुम्हाला याची गरज ना असं काही आहे का? थोडीफार गर्जना करा, पुन्हा वर्षांनीच आलोय. थोडी गर्जना करा म्हणजे आपल्या गावातल्या लोकांचे आवाज पुन्हा ऐकायला मिळतील. जय जय. 20%. 100% गर्जना झाल्याशिवाय कीर्तनच संपवत नाही. मग तर झालं का नाही? जय जय. 25%. टक्केवारीचं मशीन आमच्या शहाजी बुवांच्याकडे आहे. त्यांनी सांगितलं 100% की 100%. जय जय. भज भावे श्री गुरुराया रे, भज भावे श्री गुरुराया रे. श्री गुरु म्हणजे सद्गुरु, आणि सद्गुरु या शब्दाचा अर्थ सत अधिक गुरु. सत म्हणजे सत्य आणि गुरु म्हणजे गुह्य रूपास आणणारा. सत्याच्या गुह्य रूपास जो आणतो त्याला सद्गुरु असं म्हणतात. शास्त्रकार म्हणाले जीवाचं मूळ स्वरूप सत चित आणि आनंद हेच आहे, पण त्याला त्याच्या स्वरूपाचा विसर पडला आणि प्राप्त झाली जीव ही दशा. समर्थ म्हणाले ना, तुझी या वियोगे जीवित्व आले शरीर पांगे, बहु दुःख झाले अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. सद्गुरुनाथ महाराज की. भगवंताचा क्षण मात्र विसर जीव ही अवस्था. जीवाचं मूळ स्वरूप सच्चित आनंद. सत म्हणजे सत्य, चित म्हणजे नाश न पावणारा, आणि आनंद ही अवस्था. सद्गुरु आम्हाला आमच्या स्वरूपाची ओळख करून देतात. स्वरूपाची ज्ञानाच्या माध्यमातून अंधकारमय असलेली ती ग्लानी दूर करतात. अज्ञान तिमिरांधस्य या न्यायानं जी झापड आहे, झोप आहे, त्यातून ते जागे करतात आणि आम्हाला आमच्या स्वरूपाची ओळख करून देतात. आनंद स्वामी म्हणाले, कृपा अंजन घालून नयनी वारी भयानक माया. जीव ही दशा प्राप्त झाली आणि हा देह म्हणजेच मी अशी या जीवाची धारणा झाली. मुळामध्ये हा देह म्हणजे मी नसून
जीवाचं मूळ स्वरूप जे सत्य स्वरूप आहे त्याची ओळख सद्गुरू आम्हाला करून देतात. ज्ञानांजनाच्या माध्यमातून आम्हाला ती दृष्टी देतात. दृष्टी. समर्थ म्हणाले, ऐक शिष्या येथीचे मर्म, अरे स्वये तुची आहेसी ब्रह्मा. सद्गुरुनाथ महाराज की. अरे तूच ब्रह्म आहेस, इकडं तिकडं कशाला सुखासाठी धडपडतोस? अरे जे स्वरूप तुझं आहे ते जाणून घे. ती हरणी कशी सुखासाठी फिरती कधी इकडं तिकडं, त्या कस्तुरीचा वास, तिच्या नाभीमध्येच ती कस्तुरी असते, पण सुखासाठी इकडं तिकडं फिरती. तसंच प्रत्येक जीव सुखासाठी फिरतो. परीक्षिती राजाला त्याचा मृत्यू कळला, मरण कळलं. 7व्या दिवशी तक्षक नावाच्या सर्पाच्या दंशाने मृत्यू येईल. राजाला मरण कळलं आणि राजा गंगेच्या काठी एकांतामध्ये दर्भासन घालून बसला आणि परमात्मा श्रीकृष्णाचं स्मरण करू लागला. राजाचं भाग्य थोर. शुकाचार्यांच्या सारखे सद्गुरू भेटले, प्राप्त झाले. आणि शुकाचार्यांनी राजाला प्रश्न विचारला, अरे राजा, अरे तू भयभीत दिसतोयस, चिंताग्रस्त दिसतोयस, तुझ्या दुःखाचं कारण काय? राजा म्हणाला, 7व्या दिवशी मला तक्षकाच्या दंशाने मृत्यू आहे. शुकाचार्य हसले आणि म्हणाले, अरे राजा, 7व्या दिवशी मृत्यू आहे ना? अरे म्हणले, तो खटवांग नावाचा राजा, त्याला कळलं आपल्याला फक्त 2च मुहूर्त आयुष्य आहे. त्याने सर्वस्वाचा त्याग केला आणि आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं आणि भगवत पदाला तो गेला. अरे तुझ्याकडे तर 7 दिवस आहेत. 7 दिवस मी जे सांगतो तेवढं श्रवण कर. श्रवण कर. मी तुला सांगतो राजा, तू नाही मरणार. तू मरणार नाहीस. राजा म्हणाला, मरणार नाही? ऋषींच्या शापाचं काय? ऋषींनी तर सांगितले 7व्या दिवशी मृत्यू आहे. शुकाचार्य म्हणाले, ऋषींचा शापही खरा ठरेल, पण राजा तू नाही मरणार. आणि 7 दिवस परीक्षिती राजाला शुकाचार्यांनी श्रीमद भागवत कथा सांगितली. राजाने श्रवण केली. 7व्या दिवशीची कथा पूर्ण झाली. शुकाचार्य राजाला म्हणाले, राजा, अरे आजचा 7वा दिवस आहे, मला जे सांगायचं आहे ते सांगून झालं. आता मी निघतो. आता तक्षक येईल, तुला दंश करेल आणि राजा तू मरशील. 7 दिवसाची कथा श्रवण केल्यानंतर जेव्हा शुकाचार्य म्हणतात, राजा तू मरशील, तेव्हा राजा म्हणाला, महाराज, मी नाही मरणार. मी मरणार नाही. शुकाचार्यांनी फिरकी घेतली. म्हणलं, 7 दिवसापूर्वी मी मरणार म्हणत होतास, आता मरणार नाही म्हणतोस. अरे त्या ऋषींच्या शापाचं काय? राजाचाच प्रश्न राजाला. अरे त्या ऋषींच्या शापाचं काय? तक्षकाच्या दंशाने मृत्यू आहे ना? परीक्षिती राजा म्हणाला, तो शापही खरा ठरेल, पण मी नाही मरणार. म्हणलं, ते कसं रे? म्हणलं, त्या ऋषींच्या शापाप्रमाणे तो तक्षक येऊन दंश करेल. तो परीक्षिती नावाच्या देहाला दंश करेल. मी कोण आहे? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. गोपाल कृष्ण भगवान की. माझं स्वरूप कृष्ण स्वरूप आहे. जीवाचं मूळ स्वरूप सच्चित आनंद हेच आहे. चिदानंद रूपम शिवोहम. शिवोहम सत्य स्वरूप
त्या स्वरूपाचा विसर पडला आणि दुःख ही अवस्था प्राप्त झाली. दुःख. समर्थ म्हणाले ना, सदा विषय चिंतिता जीव झाला, अहंभाव अज्ञान जन्मासी आला. जय जय. जन्म का प्राप्त झाला? अहंभाव, अहंकार. आणि ते जे 6 जण आहेत का नाही, ते काही केल्या सुटत नाही तो. पण सद्गुरु आम्हाला आमच्या स्वरूपाची ओळख करून देतात. कृपा अंजन घालुनी नयनी, वारी भयानक माया. या मायेमध्ये अडकलेला जीव जन्माला यावं मृत्यू पावावं, जन्माला यावं मृत्यू पावावं. आचार्यांनी म्हणल्याप्रमाणे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जन्माला यावं मृत्यू पावावं, जन्माला यावं मृत्यू पावावं. जीवाला अनंत यातना भोगाव्या लागतात जन्म मृत्यू समयामध्ये. अनंत यातना. काय यातना आहेत? जन्म आणि मृत्यू समयाला जन्म दुःखे, जरा दुःखे, नित्य दुःखे, पुनः पुन्हा. जन्माला यावं दुःख, मृत्यू समयाला दुःख, आणि जीवनामध्येही दुःखच. दुःख. काय यातना होतात जीवाला जन्म मृत्यू समयाला? शास्त्रकार म्हणाले 10,000 विंचू चावल्याचं दुःख जीवाला जन्म आणि मृत्यू समयाला होतं. 10,000. एक विंचू चावल्यानंतर काय अवस्था होते? ज्याला चावलाय की नाही त्याला विचारा, मला नाही चावला. मग 10,000 विंचू चावल्यानंतर काय यातना जीवाला होत असतील? रात्रीचं कीर्तन. एकदा रस्त्यावर दिवे नव्हते, आता रस्त्यावर दिवे आले. पूर्वी बघा रस्ते साधे मातीचे, माणसंही साधी. आता डांबरी रस्ते आले, माणसंही डांबरट झाली. जय जय. पूर्वी रस्त्यावर दिवे नव्हते, माणसंही दिवे लावत नव्हते. आता माणसंही रस्त्यावर दिवे आल्यापासून दिवे लावू लागले. जय जय रघुवीर. एक श्रोता कीर्तनाला निघाला. रात्रीची वेळ, रस्त्यावर दिवे नव्हते, अंधार. कीर्तनाला निघाला खरा, निम्म्या वाटेपर्यंत पोचला, काहीतरी आठवलं म्हणून परत आला. परत घराजवळ आला, पत्नीला हाक दिली. म्हणलं कडी काढू नकोस. ती म्हणाली का कडी काढू नकोस? नाही म्हटलं जरा काम काय फार नाही. म्हणलं कशासाठी आला? काय नाही म्हणले, संध्याकाळची आरती केल्यानंतर देवघरातला दिवा चालू आहे का बंद आहे ते पाहायचं विसरलो. ही म्हणाली तुम्ही विसरलात तरी मी विसरणार नाही, देवघरातला दिवा बंद आहे. हा म्हणाला मग ठीक आहे मी निघतो. ती म्हणाली जरा थांबा, कडी काढू नको का म्हणाला, त्याचं उत्तर द्या. तो म्हणाला कडी काढण्यामध्ये, कडी घालण्यामध्ये ती कडी झिजेल ना. कडी झिजेल. याला अर्थमंत्री करायला पाहिजे होतं. कडी काढण्यामध्ये घालण्यामध्ये झिजेल म्हणून काढू नको. पण अशा पतीची ही पत्नी होती. ती म्हणाली कडी काढण्यामध्ये घालण्यामध्ये झिजेल म्हणून तुम्ही काढू नको म्हणालात. तुम्ही निम्म्या वाटेत न परत आलात, तुमच्या पायातल्या चपला झिजल्या त्याचं काय? तो म्हणाला त्याची काळजी तू करू नकोस, चपला डोक्यावर घेऊन आलोय. जय जय रघुवीर. चपला डोक्यावर घेऊन हा कीर्तनाला निघाला. रस्त्यामध्ये बसलेला होता एक विंचू. त्या विंचवावर पाय पडला. विंचवानी
नांगी मारली, मटकन खाली बसला, ओरडायचा प्रयत्न केला, गळ्यातनं आवाज येईना, फक्त पेटीतनच आवाज, गळ्यातनं आवाज येईना. एक विंचू चावल्यानंतर ही अवस्था, मग 10,000 विंचू चावल्यानंतर जीवाची काय अवस्था होत असेल. सद्गुरु आम्हाला या माया बंधनातून सोडवतात, माया बंधनातून. आणि ही माया कशी आहे माहित आहे का. आता माया गेली, पण मायेचं बंधन काही जणांना आत्ता कळेल, काही जणांना थोड्या वेळाने कळेल, काही जणांना सकाळी कळेल. जय जय रघुवीर. हे मायेचं बंधन भले भले अडकले हो, भले भले. समर्थ म्हणाले का नाही, बरनाळी पाहोनी चाले, जीव सृष्टी होऊन हाले, आणि पुरुष होऊन भ्रमले, काय म्हणावे. बरनाळी नावाचा तो किडा, म्हणजे आजच्या भाषेत त्याला रेशीम किडा म्हणतो बघा. बरनाळी पाहोनी चाले, जीव सृष्टी होऊन हाले, आणि पुरुष होऊन भ्रमले, त्यासी काय म्हणावे. काय म्हणावं म्हणजे या मायेमध्ये अडकलेल्या जीवाला त्याचं हित त्याला कळत नाही. तो रेशीम किडा कसं स्वतः भोवती वलय तयार करून घेतो कधी, आणि त्या वलयामध्ये तोच गुरफटून जातो आणि त्यातच जीवन संपवतो. तस या मायेमध्ये अडकलेला जीव हा देह म्हणजेच मी या कल्पनेमध्ये सुख दुःखाचा विचार करतो. सुख दुःखाचा, मुळामध्ये सुखही नाही दुःखही नाही. सुख आणि दुःख ही मनाची कल्पना आहे, मनाची. सुख दुःख ही मनाची कल्पना आहे, मुळामध्ये सुखही नाही दुःखही नाही. आनंद स्वामी म्हणाले, स्वरूपी मन उन्मन झाले, निरसुनिया सावी काया रे. स्वरूपी मन उन्मन झाले, जीवाचं मूळ स्वरूप आनंद स्वरूप, आणि ते स्वरूप त्याचा विसर पडला. जे मुळामध्ये आनंद होत, आनंद स्वरूप, पण ते म्हणाले उन्मन झालं. उन्मन, ऊन म्हणजे कमी, ऊन म्हणजे कमी. आपण पारा म्हणतो का नाही, एकावर 1 11, एकावर 2 12, एकावर 3 13, एकावर 4 14, एकावर 5 15, एकावर 6 16, एकावर 7 17, एकावर 8 18, एकावर 9 19. 19 का तर 20 उणे 1 म्हणून 19. नाहीतर एखादा म्हणे एकावर 7 17, एकावर 8 18, मग एकावर 9 नवरा नको का. जय जय रघुवीर. 1 न कमी म्हणजे मूळ स्थितीपासून ढळणं म्हणजे उन्मन होणं. आनंद स्वामी म्हणाले, स्वरूपी मन उन्मन झाले. उन्मन झालं. मुळामध्ये सुख आणि दुःख मनाची कल्पना आहे. सुखही नाही दुःखही नाही, सुखही नाही दुःखही नाही. आपल्या चेहऱ्यावरचे भाव सांगतायत. बहुतेक बुवानी कीर्तन थांबवलं तर बरं होईल, होय की नाही. नवरा बायको होते, रोज भांडायचे, रोज एवढं भांडायचे, एवढं भांडायचे, एवढं भांडायचे. पत्नीला राग आला की पत्नी स्वयंपाकघरातनं भांड फेकून
नवऱ्याला मारायची, नवरा सुद्धा तेच भांड घेऊन पत्नीला मारायचा. संध्याकाळपर्यंत त्या भांड्याचा वळकट तयार व्हायचा. मग राग शांत झाला की जो पसारा होता कधी तो दोघांनी आवरायचा आणि दोघांनी वेगवेगळ्या कोपऱ्यात बसावं आणि चिंतन करावं. अरे आम्ही दुःखी आहोत, आम्ही दुःखी आहोत, आम्ही दुःखी आहोत. पण एखादी सुखदुःखाची कल्पना करत असताना मनुष्य कोणत्या तरी गोष्टीशी त्याची तुलना करतो. यानं तुलना केली, आम्ही दुःखी आहोत कारण आमचा शेजारी सुखी आहे, शेजारचा सुखी आहे म्हणून आम्ही दुःखी आहोत. कारण आमच्या घरात भांडी पडलेला आरडाओरडा झालेला आवाज ऐकू येतो, पण शेजारच्या घरात असा आवाज ऐकू येत नाही. म्हणजे ऐकू यावा अशी इच्छा, पण असा आवाज शेजारच्या घरात ऐकू येत नाही. कारण शेजारच्या घरात आवाज ऐकू आलाच तर कधी हसलेला, कधी टाळी वाजवलेला, कधी हा हसतो टाळी वाजवतो, कधी ती हसते टाळी वाजवते. याचा अर्थ शेजारची आनंदी आहेत, सुखी आहेत, आम्ही दुःखी आहोत. एक दिवस तो शेजारचा याला भेटला. हा त्याला म्हणाला, बाबाने तू सुखी आहेस? सुखी. तो म्हणाला, कशावरनं ठरवलंस रे मी सुखी आहे? तो म्हणाला, म्हणलं माझ्या घरातला आवाज तुम्हाला ऐकू येतो का? भांडी पडलेला आरडाओरडा झालेला. हो म्हणले, रोज तेच ऐकतो म्हणून आम्ही दुःखी आहोत. पण म्हणले तुझ्या घरातनं असा आवाज मला ऐकू येत नाही. तो म्हणाला, म्हणजे माझ्याही घरातनं असा आवाज ऐकू यावा असं तुला वाटतो का? नाही हो म्हणाला, पण तुमच्या घरातनं आवाज ऐकू आलास तर कधी तुम्ही टाळी वाजवता, कधी तुमची पत्नी टाळी वाजवते, कधी तुम्ही हसता, कधी ती हसते. पण म्हणले रडणं नाहीच, फक्त हसणे. रडणं नाहीच. तो म्हणाले असं काही नाही, जशी तुझ्या घरी भांडणं होतात तशी माझ्याही घरी भांडणं होतात. घरोघरी मातीच्या चुली. आता चुली गेल्या, गॅस आले, तेव्हापासून सगळेच गॅसवर आले. म्हणलं अरे जशी तुझ्या घरात भांडणं होतात तशी माझ्याही घरात भांडणं होतात. पण म्हणले महागाईचे दिवस आहेत, अजून अच्छे दिन यायला वेळ आहे, अजून महागाईचे दिवस. तोपर्यंत म्हणले आम्ही नियम केला भांडणामधला, फार नुकसान होऊ नये म्हणून. तुम्ही भांडी फेकून मारता, पुन्हा उद्या ती मोडीत घालायची, नवीन आणायची भर घालून. म्हणजे तो तापच नको म्हणून आम्हाला फारच राग आला तर माझी पत्नी काय करते, हातात लाटणं घेते. म्हणजे नुकसान झालं तर लाटण्याचं, लाटणं घेऊन मारायला धावते. नियम असा, लाटणं फक्त पाठीतच मारायचं, बाकी कुठं नाही. लाटणं पाठीतच मारायचं. ती लाटणं पाठीत मारायचा प्रयत्न करते, ते लाटणं चुकवण्याचा मी प्रयत्न करतो. ते लाटणं तिनं मारलं आणि जर मी चुकवलं तर मी टाळी वाजवतो आणि हसतो, कसं लाटणं चुकवलं म्हणून. आणि चुकून पाठीत लाटणं बसलं तर ती लाटणं खाली ठेवते, ती टाळी वाजवते आणि म्हणते कसं पाठीत लाटणं बसलं, जय जय रघुवीर. असा प्रयोग घरी करू नका. सुख आणि दुःख ही मनाची कल्पना आहे. आणि म्हणून अष्टवक्रकार महाराज म्हणाले, धर्मा धर्मो सुख दुःखंच मानसानीच सर्वशाः. बघा, सुख आणि दुःख, ख हा शब्द, सुख आणि दुःख या शब्दामध्ये ख हे अक्षर समान आहे की नाही, शुद्ध मराठीत कॉमन. सुख दुःख. ख म्हणजे खम ब्रह्म, दासबोधामध्ये समर्थाने सांगितलं, खम म्हणजे आकाश. आकाश म्हणजे पोकळी, पोकळी म्हणजे शून्य. म्हणजे सुख शून्य आणि दुःख शून्य. सु अधिक ख इज इक्वल टू शून्य आणि दु अधिक ख इज इक्वल टू शून्य. म्हणजे सुख ही शून्य, दुःख ही शून्य. मग ही आहे ही मनाची कल्पना आहे, मनाची कल्पना. पण सद्गुरु आम्हाला आमच्या स्वरूपाची ओळख करून देतात. स्वरूपाची, स्वरूपी मन.
उन्मन झाले निरसुनी या सावी काया रे. या विकारांमध्ये अडकलेलं ते मन त्याला त्याचं सत्य स्वरूप दाखवतात. ते वाघाचं पिल्लू असतं की नाही, त्याचं स्वरूप विसरून गेलेलं ते वाघाचं पिल्लू एका मेंढपाळाला सापडतं. मेंढपाळ त्याचा सांभाळ करतो आणि आपल्या कळपातच त्याला ठेवतो. हळूहळू ते मोठं होतं. वनामध्ये त्या मेंढरांबरोबर फिरायला जात आणि एका सरोवराजवळ एका वाघाने हा कळप पाहिल्यानंतर डरकारी फोडल्यानंतर सगळे मेंढर जशी पळू लागतात तसं हे वाघाचं पिल्लूही पळू लागतं. तो वाघ पाहतो, अरे ही मेंढर पळतायत ठीक आहे, पण हा वाघ का पळतोय? त्यांनी ठरवलं आज म्हटले शिकार करायची नाही. बहुतेक आपलं स्वरूप विसरून गेलेला तो वाघ आहे ना, ते वाघाचं पिल्लू, त्याला त्याच्या स्वरूपाची ओळख करून द्यायची. त्याने त्या वाघाच्या पिल्लाचा पाठलाग केला, त्याला पकडलं. ते वाघाचं पिल्लू म्हणालं, अहो मला वाचवा, मला मारू नका, सोडून द्या. तो मोठा वाघ म्हणाला, अरे मी तुला का मारीन? तो म्हणाला तुम्ही वाघ आहात म्हणून. म्हटलं मग तू कोण आहेस? हा म्हणाला मी मेंढरू आहे. अरे नाही रे, तूही वाघ आहेस. तो म्हणाला, हा म्हणाला महाराज तुम्ही वाघ आहात हे बरोबर आहे, पण मी मेंढरू आहे ना, म्हणून तुम्ही माराल. मग त्या वाघाने काय केलं, त्याच्या नरड्याला धरलं, सरोवराजवळ आणलं. सरोवरात त्याला त्याचं प्रतिबिंब दाखवलं. म्हणलं बघ मी कसा दिसतोय, मला मिश्या आहेत की नाही, माझ्या अंगावर जशा पट्ट्या आहेत तशाच तुझ्या अंगावर आहेत की नाही? हो म्हणाला, जशी तुमचे डोळे तशीच माझे डोळे, जशा तुम्हाला मिश्या तशाच मला मिश्या. काही जणांनी काढलेले असतील एवढंच, जय जय रघुवीर. पण जसे तुमच्या अंगावर पट्टे तसेच आमच्या अंगावर पट्टे. हो म्हणाला, म्हणजे तू कोण आहेस? आत्ता कळलं म्हणाला, मी पण वाघ आहे. म्हणजे फोड दरकाळी. सद्गुरु आम्हाला आमच्या सत्य स्वरूपाची ओळख करून देतात. तूची आहेसी ब्रह्म, अरे तूच ब्रह्म आहेस. आणि म्हणून सद्गुरु या शब्दामध्ये सत्य, गुह्य आणि रूप, गुह्य रूपास ते आम्हाला आणतात. आणि म्हणून समर्थही म्हणाले, सद्गुरूंच्या कृपेशिवाय मानवी जीवनाचं पूर्णत्वच होत नाही. सद्गुरु वीण जन्म निर्फळ, सद्गुरु वीण दुःख सगळं, सद्गुरु वीण तळमळ जाणार नाही. आणि म्हणून सद्गुरूंना शरण जावं. सद्गुरूंना, कारण सद्गुरू काय करतात तर आपलं स्वरूप दाखवतात. म्हणजे काय करतात, तुकाराम महाराज म्हणाले, आपणा सारिखे करीती तत्काल, आपणा सारिखे करीती तत्काल. आपणा सारिखे करीती तत्काल, नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. धरावे ती पाय आदी आदी, धरावे ते पाय आदी आदी. आपणा सारिखे करीती तत्काळ, आपणा सारिखे, आपणा सारिखे, आपणा सारिखे करीती तत्काळ. सद्गुरुनाथ महाराज आपणा सारिखे करीती तत्काल. महाराज म्हणाले तत्काल, त्या क्षणी आम्हाला
त्या स्वरूपाची अनुभूती देतात. आपण सारखे करीती तत्काळ. मग कोणत्या रूपाने? स्वरूपाची अनुभूती देतात, स्वरूपाची. आणि स्वरूप आहे की नाही, रूप आणि स्वरूप यामध्ये फरक आहे. रूपावरून स्वरूप कळत नाही, तर स्वरूप ही अनुभूती आहे आणि ती अनुभवावी लागते. नारळ फोडल्याशिवाय आणि मुलगी घरात आणल्याशिवाय कळत नाही कशी आहे. तसं म्हणजे रूप आणि स्वरूपाच आहे. रूप आणि स्वरूप, रूपावरून स्वरूप कळत नाही. स्वरूप ही अनुभूती आहे. एकाचं लग्न झालं आणि लग्नामध्ये यानं मुलीचं म्हणजे पत्नीचं नाव बदललं. म्हणजे ही दिसती कशी? चंद्रासारखी. नाव ठेवलं चंद्रमुखी. चंद्रमुखी. आणि रोज तिला चंद्रमुखी म्हणून हाक मारायचा, चंद्रमुखी. 6 महिने गेले, याचा स्वभाव तिला कळला, तिचा स्वभाव याला कळला. कधी कधी चिडायची, मग हा चेष्टेनं गमतीनं तिला म्हणायचा, तू चंद्रमुखी नाहीस, तू सूर्यमुखी आहेस. होता होता 18 वर्ष निघून गेली, याचा पूर्ण स्वभाव तिला कळला, तिचा पूर्ण स्वभाव याला कळला. आणि मग 1 ते 10 ही याचा सन्मान करायची. 11 ते 20 फक्त मान ठेवायची, मान. आणि 21 ते 30 अपमान करायची. 1 ते 10 सन्मान का करायची माहित आहे का? पगार यायचा म्हणून. 11 ते 20 निम्मा पगार शिल्लक असायचा म्हणून मानच ठेवायची. आणि 21 ते 30 देणेकरी दारात यायची म्हणून अपमान. एकदा असाच 21 ते 30च्या दरम्यान सापडला. घरी आला ऑफिस मधनं, तिचं खरं स्वरूप त्या दिवशी त्यानं पाहिलं. शांतच उभा राहिला, काही बोलला नाही. तिचा राग शांत झाला आणि मग हात जोडून तिच्या समोर गेला. म्हणाला, मी लग्नामध्ये तुझं नाव ठेवलं चंद्रमुखी, चुकलो. कधीतरी चिडल्यानंतर मी तुला चेष्टेनं सूर्यमुखी म्हणायचो, चुकलो. तू चंद्रमुखी नाहीस, तू सूर्यमुखी नाहीस. आज मला कळलं, तू ज्वालामुखी आहेस. जय जय रघुवीर. रूप आणि स्वरूप यामध्ये फरक असतो आणि ते स्वरूप अनुभवायचं आहे. ते स्वरूप शब्दामध्ये सांगता येत नाही. ती अनुभूती अनुभवायची आहे. ती अनुभूती अनुभवायची आहे. आपणा सारिखे करीती तत्काल. रेल्वेवाल्याने घेतला की नाही शब्द तत्काल, तसं तत्काल. तत्काल आम्हाला त्या स्वरूपाची ओळख करून देतात, तत्काल. आणि ते जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान कळलं की मग बाह्य वेशाची आवश्यकता नाही. समर्थ म्हणाले, बाह्य काया झाली लखलखीत आणि अंतरी चढला गंज. अंतरी गंज आहे आणि बाह्य रूपाने नटला. बाह्य रूपाने म्हणजे काय उपयोग आहे? अंतरीचं स्वरूप काय आहे? अंतरीचा भाव काय आहे? मग त्या स्वरूपाची ओळख सद्गुरू आम्हाला करून देतात. आणि म्हणून ते ज्ञान शब्दाच्या माध्यमातून ओळखायचं आहे. नवरा बायको होते. एक दिवस नवऱ्याला असं वाटलं जिलेबी खावी. जिलेबी. पत्नीला म्हणाला, मला जिलेबी खावीशी वाटते. पत्नी हौशी. ती म्हणाली, काळजी करू नका, उद्या संध्याकाळी ऑफिस मधनं घरी आलात की जिलेबी खायला मिळेल. नवरा सकाळी ऑफिसला गेला. हिला जिलेबी कशी करायची माहित नव्हती. पण माहित नसलं तरी मला माहित नाही आणि मला येत नाही असं म्हणणारी ती नव्हती. त्यामुळे ती म्हणाली, संध्याकाळी तुम्हाला जिलेबी मिळेल. पण जिलेबी कशी करायची माहित नव्हती. शेजारच्या आजींच्याकडे गेली. आजींना म्हणाली, आजी, आमच्या याला जिलेबी खावीशी वाटते, मला जिलेबी कशी करायची सांगा. काकू हौशी म्हणाल्या, कशी करायची कशाला सांगायची, करूनच दाखवते की. म्हणलं मार्केट मधनं इन्स्टंट पीठ मिळतं, आणायचं.
गॅसवर म्हणले कढई ठेवायची, तेल सोडायचं, तेल गरम झालं की त्या जिलब्या तळायला सोडायच्या. काकूने सांगितलं की म्हणायची मला माहित आहे, पुढे सांगा. तळलेल्या जिलब्या साखरेचा पाक करायचा म्हणले त्या पाकात सोडायच्या. म्हणलं हेही माहित आहे पुढे. म्हणजे या पाकातल्या जिलब्या नंतर दुसऱ्या पात्रामध्ये काढून ठेवायच्या. मी जसं बसते असं बसून झालं म्हणले जिलबी तयार. म्हणजे एवढं सोपं मला येतच होतं म्हणली. पण म्हणले तुम्हाला विचारायला आले, तुम्हाला येतं का नाही बघायला. जय जय रघुवीर. घरी आली, जिलब्या तळल्या, पाकात सोडल्या. तेवढ्यात तिला काकूंचं वाक्य आठवलं. या पाकातल्या जिलब्या मी जसं बसते असं बसून पाकातनं काढायच्या म्हणजे जिलबी तयार झाली. तिला वाटलं काकूंच्या सारखंच बसलं पाहिजे म्हणजे जिलबी तयार होईल. योगायोगानं काकू होत्या सोहळ्या. सोहळ्या म्हणजे पूर्वीच्या काळी वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रियांच्या डोक्यावरचे केस कापायचे. सोहळ्या काकू. हिला वाटलं आपल्याला सोहळं झालं पाहिजे म्हणजे जिलबी तयार होणार. नाभिकाकडे गेली, तो तयारच होता. फक्त प्रश्न होता पाण्यानं करायची का बिन पाण्यानं. जय जय. नाभिकाकडे गेली, सोळी झाली आणि काकूंच्या सारखं बसून पाकातल्या जिलब्या काढू लागली. नवरा घरी आला. नवरा घरी आला, स्वयंपाकघरात डोकवून पाहिलं, बहुतेक शेजारच्या काकू जिलब्या करायला आलेल्या दिसतायत असं वाटलं. म्हणलं काकू आमची ही कुठं गेली. आता मला सांगा कुठल्या स्त्रीला आपल्या नवऱ्याने काकू म्हणलेलं आवडेल. ती म्हणाली काय हो मला एवढ्यात विसरला, मला काकू म्हणता. नवऱ्याने तिचा अवतार पाहिला. ती म्हणाली अहो एवढ्यात विसरलात, अजून आपल्याला 7 जन्म काढायचे. तो म्हणाला 7 जन्म राहू देत, मला या जन्माच अवघड वाटते. जय जय. जिलबी करण्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे त्या ज्ञानाप्रमाणे ती जिलबी तयार होणं शक्य आहे. शक्य आहे. त्यासाठी तसं बनण्याची आवश्यकता नाही, ती अनुभूती अनुभवायची आहे. तसं सद्गुरू आम्हाला जे ज्ञान देतात त्या ज्ञानातून ती अनुभूती येते का नाही, ती अनुभूती शब्दामध्ये सांगता येत नाही. ती अनुभूती अनुभवायची आहे. आनंद स्वामी परात्पर दाता केली कृपेची छाया रे, भज भावे श्री गुरु राया रे. सद्गुरू आम्हाला ती अनुभूती देतात. वेणा स्वामी म्हणाल्या सद्गुरु कृपया ओळखिला जो कौशल्याचा राम, माझा बंध विमोचन राम. सद्गुरू आम्हाला ती ओळख करून देतात. ओळख, तू कोण आहेस, तुझं स्वरूप काय आहे, आणि ते स्वरूप, त्या स्वरूपाची अनुभूती सद्गुरू आम्हाला करून देतात. मग ती अनुभूती शब्दामध्ये नाही सांगता येणार. स्वामी विवेकानंद त्यांना ते रामकृष्ण परमहंसांना म्हणाले, म्हणजे ती काली माता तुमच्यावर प्रसन्न आहे, तिला मागून घ्या ना, मागणी मागा धर्मासाठी, असं एवढं एवढं मागणं. रामकृष्ण परमहंस म्हणाले मला तेच जमत नाही मागणं, मला मागता येत नाही. काली माता समोर आली की मला मागता येत नाही. विवेकानंद म्हणाले मी मागतो, माझी भेट घालून द्या, ठिकाण सांगा, वेळ सांगा, मी जाईन काली मातेला भेटेन आणि मी मागणं मागेन. रामकृष्ण परमहंसांनी वेळ ठिकाण सांगितलं. विवेकानंद गेले, काली मातेने दर्शन दिलं, मागण्याची यादी तयार होती. पण काली मातेला पाहिलं आणि काय मागावं हेच कळेना, पाहतच राहिले. देव पहावया गेलो आणि देवची हुनी ठेलो. ती अवस्था आहे, ती अवस्था शब्दामध्ये व्यक्त होत नाही. ती अनुभूती अनुभवायची आहे, अनुभवायची आहे. वेणा स्वामी म्हणाल्या शब्द आकाशी निमाला, शब्द आकाशी निमाला, शब्द आकाशी निमाला, शब्द आकाशी निमाला. आत्माराम अवघा झाला, आत्माराम अवघा झाला, आम्ही अबोल अबोल
आकाश हे सुद्धा ब्रह्मच आहे. शब्द दिसतो का? नाही दिसत, पण आघात होतो का नाही? ते म्हणजे तो शब्द आकाशामध्ये विरून गेला. तसा म्हणले आत्मा रामाकडे गेला आणि आत्मा राम झाला. आत्मा राम झाला म्हणजे आत्मा राम झाला. बरोबर आहे का? आत्मा राम झाला म्हणजे आत्मा राम झाला. म्हणजे आपण शेजारती म्हणतो का नाही, राम आणि दास दोघे पहुडले रामी आणि हेही बोलावया दुजा नुरेच ते धामी. दुसरा राहिलाच नाही, अवघा झाला. अवघा वेणा स्वामी अवघा झाला. विज्ञानासी अंत आला. म्हणजे विपरीत ज्ञान नष्ट झालं. कधी? जेव्हा जीव आणि शिव एक होतील. आणि सद्गुरु आम्हाला तेच ज्ञान देतात. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. मी कोण आहे? माझं स्वरूप काय आहे? सद्गुरु आम्हाला त्या स्वरूपाचीच अनुभूती देतात, जे स्वरूप समर्थानी. आणि म्हणून कल्याण स्वामींचे बंधू दत्तात्रय स्वामी त्यांच्या या मठामध्ये आपण आहोत. कल्याण स्वामींची काय अवस्था होती? असं काही जण म्हणतात की समर्थांचं चरित्र कल्याण स्वामींनी लिहिलं नाही. का लिहिलं नाही? एवढाच दृष्टांत पाहू आणि पूर्वरंग थांबू. कल्याण स्वामींचं चरित्र, कल्याण स्वामींनी समर्थांचं चरित्र लिहिलं नाही. का लिहिलं नाही? आपल्याला सोनं फार आवडतं का नाही? समजा परमेश्वर प्रसन्न झाला आणि परमेश्वराने आपल्याला नतशिकांत सोन्याचं बनवलं, पुन्हा सोनं मागावं वाटेल का? तसं जे स्वतः समर्थ रूप झाले, जे स्वतः समर्थ रूप झाले, त्यांनी समर्थ रूप झाल्यानंतर चरित्र काय लिहायचं? ते समर्थ रूपच झाले. आणि कल्याण स्वामींनी समर्थांचं वर्णन केलं. तो मज आवडतो मम स्वामी निशिदिनी अंतर्यामी. तो मज आवडतो म्हणले का आवडतो? अक्षय पदाचा सुखदाता निरसुनी माया ममता. या मायेमधून सोडवून अक्षय पदाची प्राप्ती ते सद्गुरु आम्हाला करून देतात. म्हणून ते समर्थ मला आवडतात, म्हणून आवडतात. आणि समर्थांना आपण आपलं का म्हणायचं? समर्थ मला का आवडतात म्हणायचं? तर समर्थाने एक दिवस आपल्याला म्हणावं की तुम्ही मला आवडतात, म्हणून आपण समर्थांना आत्ता तुम्ही आम्हाला आवडतात असं म्हणायचं. तो मज आवडतो मम स्वामी निशिदिनी अंतर्यामी. तो मज आवडतो. गोंदवलेकर महाराजांचा शिष्य होता. महाराज त्याला वेड्या म्हणायचे. वेड्या वेड्या म्हणून हाक मारायचे. सगळेही त्याला वेड्या म्हणायचे. एक दिवस महाराजांचा दरबार भरलेला. सगळे होते पण हा वेड्या दिसत नव्हता. महाराज म्हणाले अरे सगळे आहेत पण माझा वेडा दिसत नाही. माझा वेडा दिसत नाही. महाराजांनी माझा वेडा दिसत नाही म्हणायला आणि त्यांनी तिथं यायला एक गाठ पडली. त्याच्या कानावर शब्द गेले, माझा वेडा दिसत नाही. शब्द ऐकले, अष्ट सात्विक भाव जागृत झाले. धावत धावत आला आणि गोंदवलेकर महाराजांच्या चरणांवर मस्तक ठेवलं, रडू लागला. महाराज म्हणाले मी तुला वेडा म्हणतो म्हणून रडतोस का रे? तो म्हणाला महाराज तुम्ही मला वेडा म्हणता म्हणून नाही रडत. रोजच तुम्ही मला वेडा म्हणता आणि मोठ्या माणसाने काहीही दिलं, वेडा म्हणलं तरी त्याचा स्वीकार करावा. आणि मोठ्या माणसाने दिलेला आहे म्हणजे तुम्ही मला वेडा म्हणतात म्हणून दुःख वाटत नाही. महाराज आज तुम्ही मला माझा वेडा म्हणालात. आज तुम्ही मला माझा म्हणालात म्हणजे तुम्ही मला तुमचं मानलं. माझ्या जन्माचं सार्थक झालं.
आनंद स्वामी तेच सांगतात. आनंद स्वामी परदाता केली कृपेची छाया भज भावे श्री गुरु राया रे. अशीच कृपा तुमच्या आमच्यावरही सद्गुरूंची समर्थांची दत्तात्रय स्वामींची व्हावी हीच प्रार्थना 300व्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने महाराजांच्या चरणी करूया. मूळ पदामध्ये आनंद स्वामी महाराज आम्हाला हेच सांगतात. भज भावे श्री गुरु राया राया भज भावे श्री गुरु राया राया भज भावे श्री गुरु राया राया. कृपा अंजन घालून नयनी कृपा अंजन घालून नयनी वारी भयानक माया. आनंद स्वामी परात्पर दाता केली कृपेची छाया भज भावे श्री गुरु राया राया भज भावे श्री गुरु राया. सद्गुरु राया सद्गुरु राया सद्गुरुनाथ महाराज की